नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. 2016 पासून ज्या दिवशी 8 वाजता देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी येऊन देशाला सांगितलं की आजपासून भारताच्या चलन व्यवस्थेमध्ये असलेल्या साधारणपणे 10 लाख कोटी रुपयाच्या 1000 आणि 500 रुपयाच्या नोटा ह्या बाद करण्यात आलेल्या आहेत. त्याला कोणी निश्चलीकरण असं नाव दिलं, कोणी त्याला नोटाबंदी असं नाव दिलं. तेव्हापासून आज तागायत ज्या निर्णयाच्या वैधतेबद्दल, विशेषतः कॉन्स्टिट्यूशनल भारतीय राज्यघटनेसंदर्भातल्या वैधतेबद्दल जे प्रश्नचिन्ह होतं त्याचा आत्ताच थोड्या वेळापूर्वी निकाल लागला आहे. आणि 4-1 अशा खंडपीठानं किंवा 5 किंवा 5पेक्षा अधिकचं जेव्हा न्यायाधीशांचं पीठ असतं त्याला आपण खंडपीठ म्हणतो. तर त्या खंडपीठानं तेव्हा झालेली नोटाबंदी ही वैध ठरवलेली आहे. आणि त्यामुळं ज्या नोटाबंदीचा यापूर्वीच राजकीय कारणासाठी, म्हणजे या नोटाबंदीनंतर जेवढ्या निवडणुका झाल्या तिथं भारतीय जनता पार्टीला जे यश मिळालं त्यानंतर निकाल लागलेलाच होता. आत्ता जो निकाल लागला आहे तो घटनापीठाच्या संदर्भातला लागला आहे. आणि त्यामुळं इथून पुढे भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणू शकतात की जे एरवी टाळत होते की नोटाबंदीनंतर जे काही भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये झालं तर त्याबद्दल ते जे 2 मुद्दे ते सांगत होते की एकतर काळा पैसा पूर्णपणे बाहेर येईल किंवा मग कम्प्लिटली डिजिटलायझेशन होऊन ही अर्थव्यवस्था ही स्ट्रीमलाईन व्हायला किंवा ज्याला आपण म्हणूया की व्यवस्थेमध्ये यायला सुरुवात होईल, त्याबद्दल फारसं बोललं जात नव्हतं. आजपासून भारतीय जनता पार्टीचे नेते आम्ही जे केलं होतं ते काही अयोग्य नव्हतं असं म्हणू शकतात. त्यातला दुसरा जो मुद्दा आहे की या संदर्भातलं जे आर्थिक आकलन आहे ते नीट झालेलं आहे का, त्याचं आपण आजच्या मधल्या वेळेमध्ये विश्लेषण करतो. पण त्यापूर्वी जे मी सुप्रीम कोर्टाचं पूर्ण जे कामकाज बघितलं फक्त जजमेंट संदर्भातलं, कारण ह्या एकूण 58 याचिका होत्या. या घटनापीठाचे प्रमुख असलेले न्यायाधीश हे 4 तारखेला रिटायर होत आहेत आणि त्यामुळं ते 2 तारखेला आज या संदर्भातली याचिका, ज्या 58 याचिका होत्या त्याचा निकाल लागणं अपेक्षित होतं आणि तसंच झालं. आज या संदर्भातलं निकालपत्र वाचन जेव्हा सुरू होतं तेव्हा बऱ्याच गोष्टीची चर्चा ज्या यापूर्वीच्या याचिकाच्या अनुषंगाने झाली होती ती काय आहे तर SC रिजेक्ट्स पिटिशन चॅलेंजिंग डिमॉनिटायझेशन सेज डिसिजन मेकिंग इज नॉट फ्लॉड. म्हणजे हा जो निर्णय घेतलेला होता हा निर्णय हा अयोग्य नव्हता. ते कशाच्या आधारावरती? द सुप्रीम कोर्ट जे म्हणालं, द डिसिजन ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट टेकन इन 2016 ऑफ डिमॉनिटायझेशन द करन्सी नोट्स ऑफ 500 अँड 1000 डिमॉनिटायझेशन 5 जज, हे 5 न्यायाधीशांचं जज होतं. 5 जज कॉन्स्टिट्यूशन बेंच डिसमिस्ड अ बॅच ऑफ पिटिशन्स, ज्या 58 याचिका होत्या, चॅलेंजिंग ऑफ सेंटर्स 2016 डिसिजन टू डिमॉनिटाइज 500 अँड 1000 करन्सी नोट्स अँड सेज, ते काय म्हणाले, द डिसिजन बिंग द एक्झिक्युटिव्ह इकॉनॉमी पॉलिसी कॅन नॉट बी रिव्हर्स्ड. कारण हाच स्टँड होता की हा निर्णय हा पुढा तो रद्द केला जाऊ शकत नाही. कारण इथं याचिकेच्या दरम्यान ज्या वेळेला सेंट्रल गव्हर्नमेंटनी एक ॲफिड्युट दाखल केलं होतं त्याच्यामध्ये काय म्हणालं होतं केंद्र सरकार, इन अ ॲफिड्युट द सेंटर टोल्ड द टॉप कोर्ट रिसेंटली दॅट द डिमॉनिटायझेशन एक्सरसाइज वॉज अ वेल कन्सिडर्ड decision and part of large strategy to combat the menace of fake money, terror financing, black money and tax evasion. हे सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारने दाखल केलेलं शपथपत्र होतं. त्यांच्या शपथपत्राचा अर्थ असा आहे की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये असलेला काळा पैसा, त्या काळ्या पैशाचा वापर करून जे अतिरेक्यांसाठीचं फंडिंग केलं जात होतं ते, आणि टॅक्स कर चोरी जी केली जात होती ती, हे रोखणं हा आमचा उद्देश होता आणि त्यासाठी आम्ही अतिशय विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला होता. याच्यामध्ये पूर्वीचे आपल्या देशाचे अर्थमंत्री यांनी असं म्हटलं होतं, पी चिदंबरम, कॉलिंग द स्क्रॅपिंग ऑफ 500 अँड 1000 करन्सी नोट्स डीपली फ्लॉड. Chidambaram had argued that the government cannot on its own initiate any proposal relating to legal tender which can only be done on the recommendation of the RBI Central Board. चिदंबरम यांचं असं म्हणणं होतं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एक स्वतंत्र संस्था आहे, त्यांनी जोपर्यंत सूचित करत नाहीत तोपर्यंत असा निर्णय हा केंद्र सरकार घेऊ शकत नाही. तर याबद्दल RBIनी एक शपथपत्र दाखल केलेलं होतं आणि त्याच्यात त्यांनी हे मान्य केलं होतं की the RBI had earlier admitted in its submission that there were temporary hardship and those two are in an
integral part of the nation building process, but there was a mechanism by which the problem that arose were solved. त्यांनी हे मान्य केलं की हो, काही काळासाठी लोकांना ह्या नोटा निश्चलीकरणाचा त्रास झाला, परंतु तो त्रास जो आहे तो सोडवण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न केले. कारण 8 नोव्हेंबर 2016ला जेव्हा 8 वाजता पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला, त्यावेळेला याचे काय परिणाम होतील याची फारशी त्यांनी चर्चा केली होती का नव्हती, हाच खरा मुद्दा होता, विशेषतः RBI बरोबर. त्यानंतरची महिनाभर मी स्वतःही खूप ठिकाणी फिरलो. नोटा निश्चलीकरणाच्या अगदी वेश्या व्यवसाय करणाऱ्या सांगलीतल्या महिलापासून मिरजेतल्या ते तुमच्या कर्नाटकातल्या चडचण इथल्या कपडा व्यापाऱ्यापर्यंत काय काय परिणाम होत गेलेत याचे आपण जे मुद्दे मांडत होतो तेव्हाही हे जाणवत होतं की लोक काही प्रमाणामध्ये सकारात्मक आहेत. त्यांना असं वाटत होतं की काळा पैसा बाहेर येतोय तर काही वावगी गोष्ट नाही आहे. पण महत्त्वाचा मुद्दा असा होता की RBI नावाची जी स्वतंत्र संस्था आहे त्या संस्थेचं काय. तर याबद्दल जस्टिस नागरत्ना यांनी मात्र वेगळं मत त्यांनी आपलं मांडलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हे फक्त अध्यादेश काढून ह्या गोष्टी होणार नाहीत, तर या संदर्भामध्ये एक कायदा असायला हवा होता की जो झालेला नव्हता. परंतु याच्यामध्ये जो महत्त्वाचा मुद्दा कोर्टाने म्हणला, द टॉप कोर्ट हॅड ऑन December 7 डायरेक्टर द सेंटर अँड त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की याच्या संदर्भातला जो RBI संदर्भातला जो कायदा आहे त्या कायद्याचं कुठं उल्लंघन झालंय की नाही झालंय, तर ते झालेलं नाही आहे अशा पद्धतीचं वर्डिक्ट त्यांनी आता दिलं. महत्त्वाचा मुद्दा काय आहे की ह्या निर्णयाचे जे काही राजकीय परिणाम होते त्या राजकीय परिणामाबद्दल यापूर्वीच देशातल्या मतदारांनी आपला कौल दिलेला आहे. देशातल्या मतदारांनी हे सांगितलं आहे की भारतीय जनता पार्टीच्या सरकारने हा जो काही निर्णय घेतला या निर्णयाबद्दल ते त्या तेव्हाच्या सरकारवरती नाराज नव्हते. कारण लगोलग ज्या उत्तर प्रदेशमधल्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टीला तेव्हाच्या उत्तर प्रदेशमधल्या मतदारांनी मतं दिली. हे जर आपण असं विश्लेषण करायला गेलो की नोटा निश्चलीकरणाचा देशातल्या कुठल्या तरी मतदारांनी विरोधात कौल दिला का, तर माझ्या मते तो दिलेला नव्हता. दुसरा जो मुद्दा होता की जे मीडियम स्मॉल MSME ज्याला आपण म्हणतो त्या छोट्या छोट्या व्यवसायांना याचा फटका बसला का, तर ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये हे जाणवत होतं की त्याचे फटके त्यांना बसलेले आहेत. परंतु त्यांनीसुद्धा विशेषतः सुरतमध्ये तुम्हाला आठवत असेल तर 2017ला GSTच्या विरोधामध्ये जो मोर्चा निघाला त्याचं असंही विश्लेषण केलं गेलं होतं की नोटा निश्चलीकरणाचा जो परिणाम आहे तो गुजरातसारख्या राज्यातल्या व्यापाऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये बसला आणि ते त्याच्या विरोधात आहे. पण गुजरातमध्येही 2017ला काँग्रेस पक्षानं जी लढत दिली त्या लढतीनंतर सुद्धा तिथेही सरकार त्यांना बदलता आलं नाही. सो राजकीय परिणाम नोटाबंदीच्या नंतरचे जेवढे म्हणून काही झाले ते असे दाखवत नव्हते की या नोटाबंदीचा परिणाम भारतीय जनता पार्टीला कुठे भोगावा लागला. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे वेगवेगळे कॅल्क्युलेशन चुकत गेले. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला जात हा घटक फार महत्त्वाचा नाही असं वाटल्यामुळं त्यांनी ज्या रचना स्थानिक पातळीवरती केल्या त्याचे फटके त्यांना काही राज्यामध्ये बसले. काही राज्यामध्ये जे प्रादेशिक पातळीवरचं नेतृत्व आहे ते इतर पक्षाचं जास्त प्रबळ असल्यामुळं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सरकारांना फटका बसला, ते सत्तेतनं पायउतार झाले. अगदी राजस्थानमध्ये किंवा मध्य प्रदेशमध्ये किंवा छत्तीसगडमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं आपण बघितलं की त्या त्या ठिकाणची सरकारं गेली, पण मुख्यत्वे त्या ठिकाणी जे प्रादेशिक स्तरावरचं विरोधी पक्षाचं नेतृत्व होतं त्यांना जो कौल मिळाला त्यातनं ही सरकारं पडली. सो 2014च्या नंतर 2016ला जी नोटा निश्चलीकरणाची प्रक्रिया झाली त्याच्यामध्ये 2019ला पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय मतदारांनी भारतीय जनता पार्टीला याचा कुठेही प्रसाद दिला नाही. इनफॅक्ट भारतीय जनता पार्टीची 21 सरकारं आत्ता जरी ती 12पर्यंत वगैरे आलेली असली तरी ती निवडून आलेली आहे. त्यामुळे याचा राजकीय जो काही अर्थ होता तो अर्थ तेव्हाच संपलेला होता. पण एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न हा विरोधी पक्षाकडनं केला जो त्यांचं कामच असतं. विशेषतः श्री राहुल गांधी हे महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर सुद्धा त्यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सतत हे सांगतायत की नोटा निश्चलीकरणामुळं नोटाबंदीमुळं भारतीय अर्थव्यवस्थेला खूप मोठा फटका बसला. चिदंबरम हे तर सतत सांगतायत की हे सरकार हे ऑथोरिटेरियन सरकार आहे. नोटाबंदीच्या संदर्भामध्ये तेव्हाच्या RBIचे जे गव्हर्नर होते त्यांनी जी अचानक एक्झिट घेतली त्यामुळं सुद्धा या संदर्भातल्या चर्चेला वाव मिळालेला होता. RBI सारखी स्वतंत्र व्यवस्था आपल्या देशात असताना त्या व्यवस्थेच्या माध्यमातून अशा पद्धतीचा खुलासा व्हायच्या ऐवजी देशाच्या पंतप्रधानांनी अचानक टेलिव्हिजन स्क्रीनवरती येऊन ही घोषणा केल्यामुळं
RBI सारख्या स्वतंत्र संस्थांचं जे महत्त्व आहे ते व्यवस्थेतनं कमी झालेलं आहे असंही दिसत होतं. महत्त्वाचं असं होतं की खरात काळा पैसा आला का, तर तो आलेला नाही आहे असं दिसतं आहे. अगदीच आजच जे आपले सोलापूरचे शिक्षण अधिकारी होते त्यांच्याकडे 50 कोटी रुपयाची संपत्ती सापडली असं दिसतंय. आजही आपण असं म्हणू शकत नाही की नोटाबंदीमुळं व्यवस्थेतला काळा पैसा कुठेतरी कमी झाला आहे. हा डिजिटलायझेशन मात्र निश्चितपणे वाढलं आहे, पण त्याचं कारण नोटांशी निश्चलीकरणापेक्षाही कोरोना काळामध्ये लोकांना लागलेली सवय, टेक्नॉलॉजी तुमच्या हातामध्ये येणं. आणि म्हणूनच मधल्या वेळेमध्ये आपण जो तिसरा मुद्दा टॅग केला आहे की याचे जे आर्थिक परिणाम आहेत त्याचं नीट विश्लेषण झालं आहे का. माझ्या मते ते झालेलं नाही आहे. आयदर फ्रॉम दिस साईड ऑर दॅट साईड. म्हणजे ते भारतीय जनता पार्टीच्या सरकारने घेतलेल्या मुद्द्याच्या अनुषंगानेही झालेलं नाही, किंवा ज्याला आपण MSMEला बसलेला फटका म्हणून म्हणतो तशाही पद्धतीनं झालेलं नाही. कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष व्यापारी वर्गामध्ये आहे, इंडस्ट्रीमध्ये आहे असंही दिसलेलं नाही, किंवा खूप लोकांचे रोजगार गेले या नोटाबंदीमुळे असंही दिसलेलं नाही. बेरोजगारी वाढते आहे हा भाग वेगळा आहे, कारण आपल्याकडे जो आत्ता साधारण सरासरी आपल्या देशाचं वय आहे ते 28 वर्ष आहे. आपल्याकडे शिक्षणाचं प्रमाण वाढतच चाललेलं आहे, आणि त्यातनं बेरोजगार तरुणांचं करायचं काय हा राष्ट्रीय प्रश्न आहे, जो या सरकारला सोडवता आलेला नाही, की ज्या सरकारनं आम्ही प्रतिवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देऊ असं सांगितलं होतं. पण हे सगळे मुद्दे जरी आपण बाजूला ठेवले तरी आर्थिक अंगानं या मुद्द्याचं अजूनही नीट विश्लेषण झालेलं नाही आहे. कारण नोटाबंदीच्या नंतर आणि कोरोनाच्या आधी भारतीय अर्थव्यवस्था अक्षरशः लडखडलेली होती. ती अर्थव्यवस्था ही 20 वर्षाच्या लोएस्ट पॉईंटला गेलेली होती. सुदैवानं या सरकारच्या की नंतर कोरोना आला, आणि त्या कोरोनामध्ये आधीच्या 8 कन्झिक्युटिव्ह क्यूमध्ये म्हणजे क्वार्टरलीमध्ये जो आपला ग्रोथ होता, जो विकासाचा दर होता, जो हळूहळू घसरत होता, त्या घसरत्या दराबद्दल या देशामध्ये फारशी चर्चा झाली नाही. आत्ता कोरोनाच्या काळामध्ये सगळं जगच अर्थव्यवस्थेच्या अर्थाने अडचणीत आलेलं असल्यामुळं कोणत्याही सरकारला, मग ते राज्य सरकार असेल, या देशाचं केंद्र सरकार असेल, किंवा इंग्लंडसारखी व्यवस्था असेल, तिथं त्यांना कोरोना हे कारण झालेलं आहे. त्यामुळं नोटाबंदीनंतर छोट्या छोट्या उद्योगांना नेमका काय फटका बसला तशा केस स्टडीजही या देशामध्ये आल्या नाहीत, आणि त्याचे अर्थव्यवस्थेवरती जे परिणाम होते त्याचा जो परिणाम दीर्घकाळापर्यंत जाणवला असता, जर तो असता तर तोही नीट आपल्याला टिपता आलेला नाही आहे. त्यामुळं माझ्या मते जरी भारतीय अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने याचं नीट विश्लेषण झालेलं नसलं तरी राजकीय अर्थाने या देशातल्या मतदारांनी आज जसं सर्वोच्च न्यायालयानं नोटाबंदीला अवैध ठरवलं नाही, त्यांनी असं सांगितलं की RBI संदर्भातला जो कायदा आहे त्या कायद्याचं कुठेही उल्लंघन झालेलं नाही. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या दरम्यान हा निर्णय लागू करण्याच्या आधी तब्बल 6 महिने चर्चा सुरू होती. तर याबद्दलचे त्यांचं झालेलं समाधान पाहता आज नोटाबंदीला कायद्याच्या दृष्टीनेही सकारात्मकता मिळाली. निवडणुकीत मतदारांनी तर यापूर्वीच आपला कौल दिलेला आहे, पण अजूनही भारतीय अर्थव्यवस्थेला या नोटाबंदीचा नेमका काय फटका बसला, तो खरंच बसला होता का, याबद्दलचं सखोल विश्लेषण हे झालेलं नाही. बाय द वे, आपल्या देशाचे पूर्वीचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी एकदा, मला आठवतं की असं सांगितलं होतं मुलाखतीमध्ये, की या संदर्भातला प्रस्ताव त्यांच्याकडे एकदा आला होता आणि त्यावेळेला त्यांनी या प्रस्तावाला विरोध केला होता. म्हणजे आपल्याला जे वाटतं की 7 नोव्हेंबरला एका दिवशी देशाचे पंतप्रधान आले आणि त्यांनी अचानकपणे याची घोषणा केली, तर बहुधा आत्ता सर्वोच्च न्यायालयामध्ये जो RBIने स्टँड घेतला आहे, रिझर्व्ह बँकेने जी माहिती दिली त्यानुसार, आणि ज्याच्यावरती सर्वोच्च न्यायालयाचं समाधान झालेलं आहे ते पाहता, या संदर्भातली घोषणा ही अतिशय गुप्ततेत जरी करण्यात आलेली असली तरी या संदर्भातली पूर्वतयारी किंवा पूर्वकल्पना तरी किमान RBIच्या काही मंडळींना होती, आणि ती होती असंच आज सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्यामुळं आजचा नोटाबंदीचा जो निर्णय आहे त्या निर्णयावरती घटनेची वैधतेची त्यांनी आज मोहर उठवली. पण सर्वोच्च न्यायालयाचं हेही महत्त्वाचं निरीक्षण आहे की आर्थिक मुद्द्यावरती विश्लेषण करण्याचा एक न्यायालय म्हणून आमचा जो अधिकार आहे तो खूप मर्यादित आहे, आणि म्हणूनच आपण मधल्या वेळच्या तिसऱ्या मुद्द्यामध्ये हेच म्हटलं आहे की या निर्णयाचे जे आर्थिक परिणाम आहेत त्याचं अजूनही नीट विश्लेषण होण्याची गरज आहे. अर्थात ते कशा पातळीवरती होईल, कारण आता 2016च्या या निर्णयानंतर आपण आज 2023मध्ये आहोत. सो थांबूया आपण इथे. महत्त्वाचं काय तर मधल्या वेळीत आपण प्रयत्न काय करतो की आजची दिवसभरातली महत्त्वाची जी घडामोड आहे त्या घडामोडीचं सखोल आणि लगोलग विश्लेषण करावं,
ते विश्लेषण करताना काही मुद्दे सुटू शकतात. जर तसे काही मुद्दे सुटले तसं तुम्हाला वाटलं तर नेहमीप्रमाणे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे मुद्दे जरूर टॅग करा, सांगा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, काही सूचना असतील तर त्याचं स्वागत आहे. थांबूया आपण इथे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.